महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लासलगाव 35 वर्ष फक्त गाजावाजा, शिवस्मारक अजूनही कागदावरच। लासलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तब्बल 35 वर्षापूर्वी निधी संकलनाला सुरुवात झाली। मात्र आजपर्यंत ना पुतळा उभारला गेला, ना जमा झालेल्या निधीचा अधिकृत हिशोब जाहीर करण्यात आला। त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सन 1990-91 पासून ग्रामपंचायतीमार्फत विविध दाखल्यांच्या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नावाने पावत्या देत निधी गोळा करण्यात आला। शासनाच्या आदेशानुसार खाते उघडल्याचे सांगण्यात आले होते, मात्र एकूण किती निधी जमा झाला, तो सध्या कोणत्या बँकेत आहे, व्याजासह किती रक्कम उपलब्ध आहे याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही। दरम्यान विंचूर आणि गोंदेगाव यांनी परवानगी घेतली, पाबडवाडी गावांनी तर 6 महिन्यात पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविल्या। मग लासल गावात 35 वर्षांचा विलंब का, हा प्रश्न आता थेट उपस्थित केला जात आहे। आश्वासनांचा गाजावाजा पुरे झाला, 35 वर्षात जर कामच झाले नाही तर निधीचा हिशोब तरी जाहीर करा, 7 दिवसात माहिती द्या, अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडू। शिवप्रेमींनी मावळ्यांच्या वेशात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। निवेदनात पावती पुस्तके किती छापली, किती निधी जमा झाला, खाते कोणत्या बँकेत आहे आणि आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली याची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। सध्या अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसून पुढील काही दिवसात प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण लासलगावचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे, लासलगाव। या ठिकाणी 5-6 जिल्ह्यातून शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी येतात आणि या लासलगावमध्ये लासलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1990 साली शिवस्मारक उभारण्यासाठी समिती नेमण्यात आली व त्या समितीवर या गावातील जे प्रतिष्ठित लोक होते ते घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांनी 1990 पासून तो आजपर्यंत आर्थिक मोठ्या प्रमाणात देणग्या या ग्रामपंचायतमध्ये जमा केलेल्या आहेत आणि 35 वर्ष झाले। आजूबाजूच्या लासलगाव परिसरात विंचूर असेल, पाबळवाडी असेल किंवा छोटंसं आपलं गोंदेगाव असेल, या छोट्या छोट्या गावांमध्ये 6-6 महिन्यात परवानगी आणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तेथील शिवप्रेमी नागरिकांनी व ग्रामस्थांनी उभे केले व महाराजांचा आदर्श हा सर्वांना दिसावा यासाठी त्यांनी स्मारक उभे केले। परंतु लासलगावात गेल्या 35-40 वर्षापासून फक्त महाराजांच्या नावाखाली देणगी गोळा करणे व तिथलाही कुठलाही हिशोब हा ग्रामस्थांना व शिवप्रेमींना देण्यात आला। लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये कोणी आलं, कुठलाही नागरिक आला, कुठलाही त्याला कागद लागला किंवा कुठलाही दाखला लागला असेल 1990 पासून तर त्याच्याकडून देणगी स्वरूपात या ठिकाणी रक्कम घेण्यात येत होती व ती विविध बँकेमध्ये त्यांनी ठेवलेली आहे असे समजले। परंतु आजपर्यंत त्यांनी स्मारक नाही बांधले, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लासलगावाच्या युवकांच्या वतीने व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लासलगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले आहे व त्यांना सांगितले आहे की 7 दिवसात याचा लेखाजोखा हा सर्व ग्रामस्थांसमोर मांडावा व लवकरात लवकर जी जुनी समिती आहे त्यांनी जे करोडो रुपये निधी गोळा केलेला आहे तो त्या स्मारकासाठी खर्च करावा, या मागणीसाठी आम्ही आज त्यांना निवेदन दिले आहे। यांनी या निवेदनाची दखल न घेतल्यास सर्वांची आमचे संबंध सर्वांची चांगले आहे, परंतु आम्हाला महाराजांकरता कठोरता घ्यावी लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी व जे काही इथून पुढे घडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी लासलगाव ग्रामपंचायत व जी स्मारक समिती आहे छत्रपती शिवाजी स्मारक समिती 1990 साली स्थापन करण्यात आली आहे त्याचे जे अध्यक्ष असतील किंवा खजिनदार असतील यांची असेल यांनी त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।